एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं. कशाबद्दल? नरसिंह किल्लेदारांच्या कामगिरीविषयी तुम्हाला थोडीशी कल्पना द्यायची होती. त्यांच्याविषयी मला माहिती आहे. म्हणजे त्यांच्या विरोधात पेपरमध्ये ह्या ज्या उलटसुलट बातम्या छापून येत आहेत त्याच्या आधीपासून मी त्यांना ओळखते. खरं आहे मॅडम, तुम्ही त्यांना ओळखता, पण तुम्ही त्यांना अजून पुरतं ओळखलेलं नाही. तुम्ही काय बोलताय? मला काही कळत नाहीये. नरसिंह किल्लेदारांना हवी असणारी गोष्ट ते मिळवतातच. मग ती वस्तू असो किंवा माणूस. तुम्ही काय बोलताय? मला काही कळत नाहीये. नरसिंह किल्लेदारांना तुमच्या या सामाजिक कार्याविषयी अचानक आस्था वाटण्यामागे काय कारण असावं असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त नरसिंह किल्लेदारांची माहिती मिळवण्याची गरज आहे. अशा सामाजिक कार्यांना ते सतत मदत करत असतात. हा, आता माझं नाव त्यांना आत्ताच कळलं एवढंच. त्याच्यामागे कारण काय असणार आहे? हे अगदी खरं आहे मॅडम, पण नरसिंह किल्लेदारांनी तुमच्याविषयी जो काही उमाळा वाटू लागला त्यामागे मुख्य कारण म्हणजे तुमची आई माईसाहेब थोरात आणि त्यांनी छेडलेलं आंदोलन. ते आंदोलन हाणून पाडण्यासाठी किल्लेदार तुमचा वापर करतात. एक मिनिट. काय झालं? काय फुटलं? कसला आवाज आला? अरे अरे, हे भांड फोडलंस तू? अमृताने अमेरिकेहून आणलेलं आहे ते. त्याची किंमत तरी कळतीये का तुला? सॉरी आत्तेबाई, माझ्या हातातून चुकून बॉल सुटला. तुला किती वेळा सांगितलंय घरात बॉल खेळायचा नाही म्हणून? बाहेर जागा नाहीये तुला खेळायला? इथे एवढ्या महागड्या वस्तू असतात, एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला? कुठे खेळतोय याचं काही भान? चुकलं माझं. मला खूप अपराधासारखं वाटतंय. काल तुमच्या बाबतीत जो प्रकार घडला आणि मी काहीच करू शकलो नाही, मला माफ करा. पण आपण त्या लोकांना सोडायचं नाही. आज ना उद्या सापडतीलच ना. जाऊ दे वाकणेस, मला आता त्या विषयावर बोलायचं नाहीये. मला जरा घाई आहे, मी येतो. काही विशेष काम? रमावतीला निघालोय. काही विघ्न संतोषी लोकांनी माझ्या मागे शुक्ल काष्ठ लावलंय, ते निस्तरायला हवं. आज बँकेमध्ये ऑडिट आहे आणि पहिल्याच दिवशी जर चेअरमन नसेल तर ऑडिटर्स नको नको ते अर्थ काढतील. नकोच ते. वामनराव, काल जो काही प्रकार झाला त्यावरनं मला असं वाटतंय तुम्ही एकट्यानं आत्ता तिथे जाणं योग्य नाहीये. वाकणीस महत्वाचं काम आहे आणि तशी माझी ऑडिटसाठी उपस्थिती आवश्यकच आहे. माई आलीस? उशीर झाला ना? काही कुठे विशेष काम होतं का? का? मला का विचारतेस? पण तुम्हाला असं का विचारते? माई, तू सुद्धा एखाद्या राजकारण्यासारखा वागशील असं वाटलं नव्हतं मला. मी नरसिंह किल्लेदारांची बाजू घेतली म्हणून माझं मन वळवण्यासाठी तू तू माणसं पाठवायला लागलीस. तो माणूस तुला भेटला? स्वतःला काहीच माहीत नसल्यासारखं वागू नकोस माई. मला माहितीये तू त्या माणसाला पाठवलं होतंस माझं मन वळवण्यासाठी. अगं, मला काय गरज आहे त्याला असं पाठवायची? असं काय बोलतेस तू? बरोबरच बोलते मी माई. गण्या, ताई खरंच सॉरी ग, मी मुद्दाम नाही केलं. अरे माहितीये मला तू मुद्दामून नाही केलंस म्हणून. सॉरी कशाला म्हणतोय सारखं सारखं? ताई, पण ती एवढी महागडी वस्तू होती, खूप नुकसान झालं असणार. मला असं नको करायला हवं होतं. अगं पण ताई, ते अमृताताईने आणलेली वस्तू होती ग, ती माझ्या हातून फुटली म्हणून मला वाईट वाटतंय, बाकी काही नाही. गण्या, अरे बास आता, सोडून देतो विषय. अरे मुलगी आहेस का तू रडायला? आठवीत गेलास ना वेडा, रडू नकोस.